मी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमदार शेखर निकम गावभेट दौरा करतात ते आपल्या बरोबर आहेत. सर काय सांगाल, काय अनुभव येतोय? गावभेटची आम्ही सुरुवात केली, परशुरामपासून सुरुवात झाली. अतिशय उत्तम प्रतिसाद, सर्व समावेशक, सर्व जाती धर्माचे लोक अतिशय आपुलकीने प्रेमाने केलेल्या कामाबद्दल असेल, अन्य मार्गात असेल तर त्यांच्याकडचा जो रिस्पॉन्स बघितल्यानंतर मला पण एवढं वाटलं नव्हतं. इतक्या उत्तम पद्धतीचा रिस्पॉन्स या सगळ्या गावभेटीत आम्हाला मिळतोय. आता चिपळूणपैकी दसपटी आणि आमचा सावर्डा विभाग राहिला आहे, तो लवकरात लवकर पूर्ण करून देवरुखच्या विभागाची हे चालू करणार होतो मी गावभेटी. लोकांचं म्हणणं असं आहे की 5 वर्षामध्ये तुम्हाला असं का नाही सुचलं गावभेट दौरा, आताच का तुम्हाला सुचतंय? हा तुमचा गैरसमज आहे. किंबहुना प्रश्न ज्यावेळी विचारता तेव्हा तुम्ही कुठच्याही गावात जा आणि कुठच्याही गावात चौकशी करा, तिथं शेखर निकम दरवेळी पोचलेले आहेत. देवरुखमध्ये तर आम्ही अधिकारी घेऊन पण त्या ठिकाणी गावभेट घेतलेलं आहे, कारण आम्ही बाकी प्रसिद्धीच्या ह्याच्यात नसल्यामुळे काय झालं लगेच की एवढी बातमी करण्याच्या ह्याच्यात नसतात. आमचे प्रवेश चाललेले असतात, कामं चाललेली असतात, लोकांची संपर्क सातत्यानं आहे, 24 तास अवेलेबल, फोन असो किंवा अन्य मार्गाने व्हॉट्सअपच्या मेसेजवर पण मी ज्याची त्याची कामं करत असतो. त्यामुळे कोण काय म्हणतं याची मला काही चिंता नाही. अनिल देशमुख सचिन माझे असे म्हणतात की अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घेते. ते अनिल देशमुख म्हणतात हा फडणवीसांचा नवा डाव आहे. तुम्हाला काय? नाही, मोठा विषय आहे. मोठ्या विषयात मी फारसं लक्ष देत नाही. मी फक्त माझ्या मतदारसंघापुरतंच काम करत असतो. त्यामुळे आणि पैशाचा आणि माझा काय फारसा संबंध नसल्यामुळे मी काय त्या विषयात लक्ष नाही. इकडे अनेक नावं चर्चेला येत आहेत. जे आमदार सदानंद चव्हाण यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. तुम्ही महायुतीमध्ये एकत्र आहात, त्यांची सुद्धा मागणी या ठिकाणी होते आणि असं प्रश्न समोर तर काय नेमकं करा? ते 2 वर्ष आमदार म्हणून राहिलेले आहेत, त्यांचाही दांडगा संपर्क आहे. प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला पक्षाने तिकीट द्यावं. शेवटी महायुतीचं सरकार आहे किंवा महायुतीच्या माध्यमातून फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, जो काही महायुती म्हणून जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य करून पुढे जायचं, एवढाच आमचा. आमदार भास्कर जाधव असतील तर कसं रणनीती असेल, काय वाटते? मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं आहे, भास्करराव हे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि मागेही तुम्ही मला हा प्रश्न खोदून विचारला होता. त्याही वेळी मी सांगितलं ते एक मोठं नेतृत्व आहे. त्यामुळे उगाच कोण असेल काय असेल याच्यापेक्षा मला जर पक्षाने संधी दिली, मला महायुतीने संधी दिली तर मला लढायचं, एवढंच मला माहिती. मध्यंतरी आपली एक बातमी आली होती की आपण सुप्रियाताई सुळेंच्या संपर्कात होतो आणि ती बातमी नेमकी काय होती ते आपल्या दोघांनाच माहिती आहे. मग त्यानंतर लोकांचं असंही म्हणणं आलं की सरांनी हा निर्णय घेतला तर खरोखर चांगला निर्णय असेल की सरांनी पुन्हा घर वापसी करा, हा निर्णय खूप चांगला असेल आणि ते निवडूनच येऊ शकतो. कारण का आपण जर पाहिलं तर अल्पसंख्याकांची जी मतं जी आहेत ती मतं कुठेतरी डिवायडेशन होऊ शकतात असं लोकांचं मत येते. त्यामुळे सरांचा निर्णय योग्य होऊ शकतो असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही घर वापसी करणार का? मी आदरणीय पवार साहेबांचा कायमस्वरूपी आदर आणि दैवत मानत आलेलो आहे. सुप्रियाताईशी माझे काय असं काय संपर्क नाही किंवा मी कधी बोललोच नाही किंवा कामानिमित्त कदाचित हे भेटीगाठी एखाद दुसरी झालीही असेल. पण तुम्ही स्पष्टपणे सांगितलं की मी आदरणीय अजितदादांनी घेतलेल्या निर्णयासोबतच आहे. मग परिणाम काय होतात किंवा काय होईल अशी चिंता करायची नसते ना. एकदा एखादा निर्णय ज्यावेळी घेतो, दादांच्या माध्यमातून विकास कामाच्या निधी मोठ्या प्रमाणात ज्यावेळी आणलेला आहे, त्यावेळी जे काही दादा निर्णय घेतील त्या निर्णयासोबत राहणं आणि ते पण ठामपणे राहणं, एवढाच माझा विषय आहे. छगन भुजबळांनी भेट घेतली, सुनेत्राताई पवारांनी भेट घेतली आणि आज 20 नव्या चरणात शरद पवार साहेब संधी येतात, काय वाटतं? नाही, तो आता पक्षीय लेवलला वेगवेगळे विषय आहेत, ज्याच्या त्याच्या पक्षाचा विषय आहे. पण मुळात कार्यकर्त्याचं सर म्हणणं असं येतं की तुम्ही घर वापसी करावी, कारण मुळात कार्यकर्ते सांगतायत की ज्या टायमाला ही बातमी प्रसिद्धीनंतर कार्यकर्ते फोन आले, निसार खूप चांगली बातमी आहे, कारण का सरांनी जर घर वापसी केली तर हा कुठेतरी विजय होऊ शकतो असं कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. तुम्हाला काय वाटतं सर? नाही, पण हा तुम्ही आधी डोक्यातनं हे काढून टाका की इथं असेल आणि तिथं नसेल तर विजय होत नाही, असं हे सोडून द्या. 100% निवडणुकीला मी विजयी होणारच. कसं काय सर? आपलं अल्पसंख्याकांची मतं डिवाइड आता तर आपण 19 फरकाने आपल्याला इथे झालेलं आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी राऊतांना चांगलं मताधिक्य मिळालेलं आहे. तर तुम्ही असं कसं म्हणू शकता? कारण मागच्या जर लोकसभेचा आपण विचार करता तर 30,000 मताधिक्य होतं, तुम्हाला जे मताधिक्य मिळालं ते सुद्धा चांगलं होतं. पण आता कसा विचार करताय, कसं पाहताय? मागच्या वेळी मग तुम्ही मागच्या लोकसभेचे आकडे बघितले नसतील कदाचित, कारण 57,000ने आपण मायनस होतो आणि मग आपण 30,000ने प्लस झालो होतो. प्रत्येक निवडणुकीचे
जे काही असते म्हणजे त्या त्यावेळची परिस्थिती ही वेगवेगळी असते. ह्या निवडणुकीची आली म्हणजे त्या निवडणुकीत तसंच होतं असं काही नाही. आणि तुम्ही जे सारखं म्हणताय अल्पसंख्याक समाज सरांपासून दूर आहे, ह्याचा तुम्ही फक्त निकाल लागेल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण बसा आणि मग कोण कोणाबरोबर समाज कुठचा आहे किंवा इतर सर्वसामान्य समाज कोणाबरोबर आहे हे त्याच दिवशी आपल्याला कळेल. कारण शेवटी जनता निर्णय घेत असते. कोण नेता किंवा काय सांगतो म्हणून काय जे विषय होत नसतात. जनता जो निर्णय घेत असते तो जनतेचा निर्णयाचा आदर करूनच आपल्याला पुढे जायचं असतं. आणि मला एवढंच माहीत आहे की मी सर्वसामान्य जनतेशी माझी नाळ जुळलेली आहे. मी त्यांच्यापर्यंत पोचलेलो आहे. मी त्यांच्या कुठच्याही कामात किंवा कशात हायगाय फारशी केलेली नाही. आणि त्यामुळे मला प्रचंड आत्मविश्वास आहे की ही जनता मला निश्चितपणे सपोर्ट करते. परवा दिवशी एका गावभेट दौऱ्याच्या कार्यक्रमात एक बहिणी सांगितलं की लाडकी बहीण योजना तुमची कितपत चालणार आहे, किती पण चालणार आहे, त्यापेक्षा आम्हाला सिलेंडर स्वस्त करा. तुमच्या समोरच तिने कैफियत मांडलेली आहे, तुमच्या समोर मागणी केलेली आहे, काय सांगा? पहिली गोष्ट कसं आहे, आपण तेवढंच दाखवलं. त्याच्या आधीचं किती चांगले लोक जमले, अल्पसंख्याक समाजाचे किती जोरात लोक होते, माझ्या तिथल्या भगिनी किती सपोर्टिंग होत्या, त्या बाबतीतलं कायच दाखवलं. त्या आम्ही ज्यावेळी बसतो त्यावेळी मोकळेपणाने आमची चर्चा असते, कारण ती पक्षाची बैठक आहे. आम्ही काही तिथे कोणाला घेऊन जात नाही. ती चर्चा होत असताना कोणी काही बोलतो, कोण माझ्याविषयी तक्रार करत असतो की बा मग काय एखाद्या वेळी फोन उचलला नसेल, एखाद्या वेळी काय अडचण असेल, ती मोकळेपणाच्या चर्चेला मोकळेपणाने उत्तर द्यायचं. त्यांनी त्याच्या ज्या शंका असतील त्या समजावल्यावर त्यांना पटलं ना सगळं की सिलेंडरसुद्धा 3 सिलेंडर हे शासन आपल्याला मोफत देणार आहे ह्या भगिनींना. ह्या गोष्टी माहिती नसतात, कधी कधी रिॲक्शन असते आणि ही चर्चा असते. चर्चेत एखादा प्रश्न आला म्हणजे ती नाराजीच असते असं नाही. कधी मागणी केली सर, मागणी केली, त्यांच्याकडे 3 सिलेंडर आम्ही देण्याचा निर्णय देखील सांगितला. त्यामुळे तिथली बाकी पॉझिटिव्ह पण बातमी आपण दाखवायला दाखवली. ती बातमी सुद्धा आम्ही दाखवली, पण तिची मागणी तुमच्याकडे गेली की त्या प्रत्येकाला आता 10 जणांना वाटेल की असावं, 10 जणांना वाटेल नसावं. शासन निर्णय करतो, ते तुमच्या माझ्या ह्याच्यावर नसतं. त्यांचा सार्वभौम विचार करून शासनाचा निर्णय तो काय आहे आणि तो सर्वसामान्य महिलांना कसा उपयोग आहे त्यांच्या. पुढच्या गावठी पाणी योजना मंजूर करण्यामध्ये ज्यांनी इतिहास केला आहे ते आमदार शेखर निकम. आताच आपल्याला कळतं की देवऋषीसह पाणी योजना मंजूर केली आहे. सर वाटतं मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते लवकरच मुख्यमंत्री साहेबांचा दौरा सुद्धा राहते अशी माहिती मिळते, काय सांगा? नाही, मला मुख्यमंत्री साहेबांच्या दौऱ्याबद्दल खरंच माहीत नाही, पण मी उद्या पालकमंत्री महोदयांशी विचारून काय आहे ते कळून आपण त्याची तयारी देखील करू. ही चिपळूणची ग्रॅव्हिटीची पाणी योजना मंजूर झाली, यामध्ये महायुती सरकारचं खूप मोठं योगदान आहे. मी असं म्हणतच नाही की मी ती केली, पण शेवटी शेवटच्या थराचा जो हंडी फडतो त्याच्याच हातात हंडी असते, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. अनेकांची मेहनत आहे, अगदी रमेशभाई पासून त्याच्या आधीपासून असेल, ते विजय चितळे असतील त्यावेळचे नगरसेवक असतील, त्याच्यानंतर आता खेराडेबाई असतील त्यावेळचे नगरसेवक. नाही, बॅनर लागू दे, मला काय. हे बघा, मला जर पब्लिसिटी करायची असते मी लगेच दुसऱ्या दिवशी प्रेस घेतली असती. मला त्याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट नाही. मला एवढंच माहिती आहे की 155 कोटीची योजना कशी मंजूर झाली, काय झाली, ह्याचे सगळं माझ्याकडे डॉक्युमेंटेशनपासून सगळं. ती मंजूर होणं आणि ती प्रशासकीय ऑर्डर होणं, तिचं टेंडर होणं आणि मेपर्यंत चिपळूणवासियांना पाणी देणं एवढेच फक्त. देवरुखची पण पाणी योजना, देवरुखची अजून मंजूर नाही, त्याला टेक्निकल अप्रुव्हल मिळालंय. येत्या 8 ते 10 दिवसात तिची देखील प्रशासकीय प्रमा होईल आणि ते टेंडर होऊन देवरुखवाल्यांना पण पाणी देणं हीच भूमिका असणार आहे. अर्थात हे सगळं जरी असलं ते देवरुखची देखील पाणी योजनेमध्ये त्यावेळचे असलेले नगराध्यक्ष, मला वाटतं आमची मृणालताई होती, आमचे सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक असतील, शिवसेनेचे असतील, दोन्ही शिवसेनेचे असतील, भाजपचे असतील आणि तिथली जनता असतील आणि विशेषतः CO असतील, ह्या सगळ्यांनी त्यावेळी मेहनत केली. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, आत्ताचे CO चिपळूण बाबतीत भोसले साहेब आणि त्याच्या आधीचे शिंगटे असतील, पण भोसलेंनी जे सहकार्य केलं किंवा जी मेहनत घेतली, म्हणून मी पहिल्याच दिवशी सांगितलं की माझ्यापेक्षा त्यांचं श्रेय आहे. मी ठीक आहे, माझ्या हातात तिथे अजितदादा शिंदे, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब यांच्याशी संपर्क करणं मला सोपं आहे, जे बाकीच्यांना थोडंसं अवघड जातं. त्यामुळे ह्या लोकांनी तातडीने सगळ्या गोष्टी केल्या म्हणून ती मंजूर झाली आणि ह्या मंजुरीचा आनंद प्रचंड आहे. ती कोणी केली याच्यापेक्षा ती मंजूर होणं हेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचं. आणि देवरुखची
प्रमा लवकरात लवकर मिळेल. त्याही सीओने खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी केली, कारण आता बॉडी नसल्यामुळे शेवटी सगळे अधिकार सीओ नसतात. त्यामुळे रिस्क घेऊन त्यांनी सगळ्या गोष्टी पूर्ण करणं, त्या गोष्टी करणं महत्त्वाचं होतं. आणि दोन्ही शहराच्या योजना आणि ग्रामीण भागातल्या पण ग्रॅव्हिटीच्या योजना माझ्या कालखंडात झाला. हा कदाचित योगायोग असेल, पण तो माझ्यासाठी आनंदाचा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.